पुढे जाऊयात। सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेल्या धुळ्याचा शिरपूर तालुक्यातील नवादेवी धबधबा मुसळधार प्रवाहित झालेला आहे। मुसळधार पावसानं धबधबा ओसंडून वाहत असल्यानं पर्यटकांची मोठी गर्दी सुद्धा होतीये। सकाळपासून तरुण तरुणींसह धुळे आणि इतर जिल्ह्यांमधील पर्यटकांनी धबधब्यावर हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं। सातपुड्याच्या निसर्गरम्य वातावरणामुळे नवादेवी धबधबा पर्यटकांचं आकर्षण ठरत आहे आणि कोदीड ग्रामपंचायतीकडून पर्यटकांच्या सुविधांसाठी विविध विकास कामं केली गेली आहेत। प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमे भागात असलेल्या सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेला नवादेवी धबधबा आता प्रवाहित झाल्याने आपण बघितलं तर मोठ्या संख्येने पर्यटक या ठिकाणी दाखल झालेत। आपण बघू शकतो की गेल्या काही दिवसांपासून शिरपूर तालुका असणार, सातपुडा पर्वत रांग असणार, यात मुसळधार पाऊस सुरू आहे। या पावसामुळे अरुणावती नदीवरील जे काही पाणीचा प्रवाह होता हा नवादेवी धबधब्यावर या ठिकाणी बघायला मिळतोय। मोठ्या प्रमाणात धबधबा हा प्रवाहित झाला। यासाठी सकाळपासून काही तरुण असतील, तरुणी असतील, पर्यटक असतील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आनंद लुटताना या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहेत। शिरपूर पासून 20 किलोमीटर अंतरावर असलेला हा नवादेवी धबधबा गेल्या अनेक दिवसापासून कोरडा ठक पडला होता, मात्र काही दिवसापासून हा आता प्रवाहित झालेला आणि यासाठी सकाळपासून आपण जर बघितलं तर पर्यटकांची या ठिकाणी गर्दी बघायला मिळते। विशेष म्हणजे आपण जर एकंदरीत आपण जर बघितलं तर या ठिकाणी जे काही सुविधा आहे यासाठी देखील कोदीड ग्रामपंचायतीकडून देखील प्रयत्न सुरू आहेत। इथे येण्यासाठी जो काही रस्ता आहे तो देखील व्यवस्थित करण्यात आलेला आहे। सातपुडा पर्वत रांगेच्या पायथ्याशी असलेला हा नवादेवी धबधबा पर्यटकांसाठी केंद्रबिंदू ठरत आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज।